पाऊस. फक्त पाऊस नाही, हा ऋतू निसर्गाला नवजीवन देणारा. पण याच पावसात गोव्यात एक असा उत्सव साजरा होतो जो पहिल्यांदा पाहणारा प्रत्येकजण थक्क होतो. हजारो लोक स्वतःहून विहिरीत उड्या मारतात. कोणी त्यांना थांबवत नाही. उलट सगळे आनंदाने जल्लोष करतात. हे वेडेपण आहे की शेकडो वर्षाची परंपरा. हा आहे गोव्याचा सांजाव फेस्टिवल. पण लोक विहिरीत उड्या का मारतात? डोक्यावर फुलाचा मुकुट का घालतात? आणि या उत्सवाचा संबंध येशू ख्रिस्तांशी कसा आहे? आज सकाळी 3:30 वाजता माझा अलार्म वाजला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. एका हातात कॅमेरा, दुसऱ्या हातात रेनकव्हर आणि मनात फक्त एकच विचार. मी गोव्यातील सगळ्यात वेगळा उत्सव अनुभवणार होतो. Another minute and just hold me close to you. Don't wanna waste another second. I can feel you want this too. कधी कधी एक प्रवास आपण ठरवतो म्हणून सुरू होत नाही, तर एखादी कथा आपल्याला बोलवते म्हणून सुरू होतो. यावेळेस माझं डेस्टिनेशन फक्त गोवा नव्हतं, तर गोव्याच्या मान्सूनमध्ये जिवंत होणारी एक शेकडो वर्षांची परंपरा होती. एका उडीमागे खरंच इतका मोठा इतिहास असू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालो. पण मला अजून कल्पना नव्हती की हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक प्रवासापैकी एक ठरेल. सकाळ पूर्ण उजेडलेली नव्हती. आकाश ढगांनी भरलं होतं आणि माझ्या मनात फक्त एकच उत्सुकता होती. आज मी फक्त एक फेस्टिवल शूट करणार नव्हतो, मी एक जिवंत परंपरा अनुभवणार होतो. भारतामध्ये असं एक राज्य आहे जिथे प्रत्येक सण निसर्गाशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडलेलं आहे. ते राज्य म्हणजे गोवा. गोवा म्हटलं की बहुतेक लोकांना बीच, पार्टी आणि नाईट लाईफ आठवते. बट गोवा इज मच मोर दॅन दॅट. इथे अनेक अशा परंपरा आहेत ज्या शेकडो वर्षापासून आजही जिवंत आहेत. त्यापैकीच एक सांजाव फेस्टिवल. पण सांजाव हे नाव आलं कुठून? हा उत्सव गोव्यातच का साजरा होतो? आणि यामागे नेमकी कथा काय आहे? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला नेतील सुमारे 500 वर्षे मागे. ऐतिहासिक नोंदीनुसार 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकला आणि पुढे अनेक शतकं येथे राज्य केलं. पण गोवा जिंकल्यानंतर फक्त राजवट बदलली नाही, इथली संस्कृती, सण आणि जीवनशैलीही बदलू लागली. पोर्तुगीजांसोबत ख्रिश्चन धर्म आणि युरोपमधील अनेक धार्मिक परंपरा गोव्यात आल्या. त्यापैकीच एक परंपरा होती सांजाव. सांजाव हे पोर्तुगीज भाषेतील नाव आहे, ज्याचा अर्थ सेंट जॉन. युरोपमध्ये सेंट जॉन यांचा उत्सव पावसाळ्याच्या सुरुवातीला साजरा केला जायचा. गोव्याचं हवामान आणि युरोपमधील काही भाग पावसाळ्याच्या स्वागताच्या परंपरेत एकमेकाशी जुळले. पण गोव्यात त्या उत्सवाला एक वेगळं रूप मिळालं. युरोपमध्ये अशी विहिरीत उडी मारण्याची परंपरा नव्हती. मग गोव्यात ती कशी सुरू झाली? ही कथा फक्त इतिहासाची नाही, तर गोव्याच्या स्थानिक संस्कृतीने एका परदेशी परंपरेला स्वतःचं रूप कसं दिलं याची आहे. म्हणूनच आजचा सांजाव फक्त पोर्तुगीजांचा उत्सव राहिलेला नाही, तो गोव्याचा ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. प्रत्येक उत्सवामागे एक कथा असते आणि सांजाव फेस्टिवलच्या मागे आहे एका बालकाची जन्माची कथा. त्या बालकाचे नाव होते जॉन द बाप्टिस्ट, मराठीमध्ये संत योहान बाप्टिस्ट. ख्रिश्चन परंपरेनुसार संत योहान हे येशू ख्रिस्तांचे नातेवाईक आणि त्यांच्या आगमनाची घोषणा करणारे महान संदेष्टा होते. त्यांनी लोकांना प्रेम, सत्य आणि नवीन जीवनाचा संदेश दिला. पण या सगळ्यांचा विहिरीत उडी मारण्याशी नेमका काय संबंध? सेंट जॉन यांचं कार्य पाण्याशी जोडलेलं होतं. ते लोकांना जॉर्डन नदीत बाप्तिस्मा देत. बाप्तिस्मा म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरणाचं एक प्रतीक.
म्हणून पाणी या उत्सवात विशेष स्थान मिळवतं. गोव्यात या धार्मिक परंपरेला स्थानिक संस्कृतीची जोड मिळाली. आज जगभरातून लोक ही परंपरा पाहण्यासाठी गोव्यात येतात. पण सांजावची ओळख फक्त पाण्यात उडी मारण्यात नाही. उत्तर गोव्यातील सिओलिम हे सांजावसाठी सर्वात प्रसिद्ध गावापैकी एक आहे. इथे नदी किनारी होणारी बोटीची मिरवणूक, कोपेल घाटलेले स्थानिक, पारंपरिक संगीत आणि संपूर्ण गावाचा उत्साह ही या उत्सवाची खास ओळख आहे. सांजावच्या तयारीत मी सिओलिम जवळच्या आज गावात आलो. इथे माझी भेट झाली सिमरनशी. तिच्या छोट्याशा फुलाच्या दुकानात सांजावची तयारी सुरू होती. रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, हिरवीगार पानं आणि त्या सगळ्यामध्ये सिमरन अतिशय सुंदर पद्धतीने कोपेल तयार करत होती. पहिल्यांदा पाहणाऱ्याला हा फक्त फुलांचा मुकुट वाटेल. सांजावमध्ये कोपेल ही एक ओळख आहे. उत्साहात सहभागी होणारे अनेक लोक असा कोपेल घालून या परंपरेचा भाग बनतात. सिमरनच्या हातून तयार होणारा प्रत्येक कोपेल उद्याच्या उत्सवासाठी कोणाच्या तरी डोक्यावर सजणार होता. अशा छोट्या दुकानापासूनच सांजावच्या रंगाची खरी सुरुवात होते. तिच्या दुकानात पाऊल टाकताच सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, ताजे हिरवे पाने आणि सांजावच्या तयारीची लगबग दिसत होती. उद्या हजारो लोकांच्या डोक्यावर दिसणारा कोपेल इथे या छोट्याशा दुकानातून आकार घेत होता. सिमरन अतिशय शांतपणे एक एक फूल निवडत होती, हिरवी पाने जुळवत होती आणि हळूहळू एक सुंदर कोपेल तयार होत होता. गोव्यात सांजावच्या दिवशी कोपेल म्हणजे उत्सवाचा आत्मा. पण या कोपेलमध्ये नेमकी हीच फुले का वापरली जातात? जंगली फुले, हिरवी पाने आणि वेली. पूर्वी गावातील तरुण स्वतः जंगलात जाऊन फुले गोळा करायचे. आजही अनेक कुटुंब ही परंपरा तितक्याच प्रेमाने जपतात. प्रत्येक कोपेल वेगळा असतो, कारण तो मशीनने नाही तर हाताने बनवलेला असतो. सांजाव फेस्टिवलची एक स्टोरी आहे. सेंट जॉन यांची आई एलिझाबेथ यांना मेरी भेटायला आल्या. असं सांगितलं जातं की मेरीचा आवाज ऐकताच एलिझाबेथ यांच्या गर्भातील जॉन आनंदाने उड्या मारू लागले. त्या आनंदाचं प्रतीक म्हणून आजही गोव्यातील लोक विहिरीत, तलावात आणि नदीत उड्या मारतात. फेस्टिवलची सुरुवात इथून होते. चर्चमधील प्रार्थनेपासून स्थानिक लोक सेंट जॉन यांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यानंतर संपूर्ण गाव फेस्टिवलमध्ये सहभागी होतं. इतिहास समजला, परंपरा समजली, पण आता सुरू होणार आहे या फेस्टिवलमधले सर्वात रोमांचक भाग. सजवलेल्या बोटी, हजारो लोकांची गर्दी, पारंपरिक संगीत आणि नदीवर रंगणारा सांजावचा जल्लोष. चला आता आपण थेट त्या फेस्टिवलमध्ये प्रवेश करूया. आणि अखेर तो क्षण आला ज्याची संपूर्ण गोवा वर्षभर वाट पाहतो. संपूर्ण गाव आता नदीकाठी जमा झाला आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर कोपेल, चेहऱ्यावर आनंद आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे येथे फक्त स्थानिक लोकच नाही, तर भारतातून आणि परदेशातून आलेले टुरिस्टसुद्धा
या फेस्टिवलचा भाग बनतात. हा फेस्टिवल पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. Tome su mano y la lleve a la pista y la seduje con mis pasos mágicos. Bailar, bailar, bailar con mi corazón. Bailar, bailar, bailar con mi corazón. Todos los abrazos del mundo me da. Mi alma se desborda de emoción. Nunca antes había sentido así. Espero que ella sienta lo mismo que yo. Bailar, bailar, bailar con mi corazón. Bailar, bailar, bailar con mi corazón. आणि आता सांजावचा सर्वात सुंदर भाग, बोट परेड. रंगीबेरंगी सजवलेल्या बोटी, स्थानिक कलाकार, पारंपरिक संगीत आणि नदीवर तरंगणारा गोव्याचा उत्साह. प्रत्येक बोट एक वेगळीच कथा सांगते. ही गोव्याच्या नदीवर तरंगणारी एक जिवंत लोककथा आहे. ही प्रत्येक बोट शेकडो तासांच्या मेहनतीनंतर तयार होते. कुठे फुले, कुठे नारळाची पानं, कुठे बांबू, तर कुठे संपूर्ण गोव्याचे जीवन एका तरंगत्या रंगमंचावर. पण या बोटी फक्त सुंदर दिसण्यासाठी बनवल्या जातात की प्रत्येक बोट फ्लोट एक वेगळी कथा सांगते. गोव्यातील अनेक गाव स्वतःची बोट फ्लोट तयार करतात. महिनेभर प्लॅनिंग, रात्रभर काम आणि शेकडो लोकांची मेहनत. कारण ही स्पर्धा फक्त प्राईजसाठी नसते, ही स्वतःच्या गावाच्या अभिमानासाठी असते. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर हजारो लोक, काही पहिल्यांदाच सांजा पाहत आहेत तर काही 40 वर्षापासून. एकही बोट परेड चुकवत नाही. आणि मग पुन्हा सुरू होतो गोव्याचा ताल, ड्रम, गिटार, ट्रम्पेट आणि हजारो लोकांचा एकाच वेळी उमटलेला आवाज. गोव्याची संस्कृती ही फक्त समुद्र किनाऱ्यामध्ये नाही, ते अशा उत्साहामध्ये जिवंत दिसते. पारंपरिक गाणे, ढोल, नृत्य आणि प्रत्येकजण एकाच आनंदात सहभागी. या फुलाच्या प्रत्येक पाकळीत एक कथा आहे. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक आठवण आहे आणि प्रत्येक पावलामागे शेकडो वर्षाची परंपरा. फेस्टिवलची सुरुवात मोठ्या आवाजाने नाहीतर आदराने होते. स्थानिक मान्यवर, गावकरी आणि आयोजक एकत्र येतात. कारण हा फक्त कार्यक्रम नाही, हा गोव्याच्या ओळखीचा फेस्टिवल आहे. येथे संपूर्ण गावासाठी प्रार्थना केली जाते, चांगल्या पावसासाठी, समृद्ध शेतीसाठी आणि एकतेसाठी. You all will say, Viva Sanjao. Here we go. Sanjao, Sanjao. Sanjao, Sanjao. Sanjao, Sanjao. I request the president of the Shualim committee to kindly step forward, please, and say a few words. Thank you. तुम्ही आमचे गोयचे नाव राखले. आज मोर देन 40 years वो आमचो शिवोलेचो विवा सोजाव तुम्ही सोबयलो. आखेच गोंयच न्ही, आखेच वर्ल्डाक शाबाश.
All the tourists who come here to watch this Sujao, give them big clap. स्टेजवर फक्त डान्स होत नाही, येथे सादर होतो गोव्याचा इतिहास. प्रत्येक पाऊल, प्रत्येक ताल आणि प्रत्येक हाताची हालचाल शेकडो वर्षाची लोकपरंपरा सांगत असते. पण हा फक्त आरंभ होता, कारण काही क्षणात सुरू होणार आहे सूर्य हळूहळू मावळत होता आणि तेवढ्या स्टेजवरील लाईट उजळतात. लोकांच्या नजरा एकाच दिशेला वळतात, कारण गोव्यातील लोकप्रिय ब्लॅक अँड व्हाईट लाईव्ह बँड स्टेजवर येते. पहिला ड्रम बीट पडतो, पहिली गिटार वाजते आणि क्षणात संपूर्ण मैदान जिवंत होतं. येथे कोणी प्रेक्षक नसतो, प्रत्येकजण या फेस्टिवलचा एक भाग असतो. Mueve tu cintura y anda. Y ahora vamos, vamos. Salsa. Ay, sabroso. Salsa para guarachar. ¿Cómo dice? Lola, ay Lolita, Lola, Lola, me muestra tus movimientos y me controla. Es la verdad. Lola, ay Lolita, Lola, ay Lolita, por mí iluminas más que una farola. Ay, como brilla, mami, cuando te mueves así. Ja. Toda la pista se detiene. Ay, cuando me miras así. Es porque a ti te conviene. Eso cuando te acercas a mí. Cuando te acercas, mami, como todo se para. Es como si fueras de otra dimensión. Ay, Lolita, tú me hiciste brujería, mami. Tú me diste bilongo nada más. Vaya. Sabroso. Ay, cuidado. Suéltate y ven pa' acá y muévete con sabrosura nada más. Ay, suéltate, Lolita linda, y mueve tus caderas con mi ritmo que va. Suéltate y ven pa' acá, muévete con sabrosura nada más. Muévete, mamita linda, porque tú sabes lo que va a pasar cuando entras en la pista, Lola. Suéltate y ven pa' acá, ahí tengo que tener cuidado. Ay, Lola, sabes que tú eres la mejor. Nunca dejes de moverte, por favor. Suéltate. Sabrosura. Suéltate y ven pa' acá. Eso. Ay, suéltate. Sí, mamá. Suéltate y ven pa' acá. Ay, de arriba. Bueno, mira. स्टेजवर फक्त डान्स होत नाही, येथे सादर होतो गोव्याचा इतिहास. प्रत्येक पाऊल, प्रत्येक ताल आणि प्रत्येक हाताची हालचाल शेकडो वर्षाची लोकपरंपरा सांगत असते. पण हा फक्त आरंभ होता, कारण काही क्षणात सुरू होणार आहे And I don't have a plan. I've got an answer stuck with an impossible task.
Looking through my files and I'm checking the news. I'm trying everything I can to get back to you. I'm coming through. I'm coming through. I'm in pursuit. I'm coming through. I'm in pursuit. I'm in pursuit. I'm in pursuit. I'm losing sleep 'cause I'm obsessed. Feels like this cage could be my death. I need a hint, I need a clue, 'cause all I have is you. I'm running circles and I don't have a plan. I've got a mess, I'm stuck with an impossible task. Looking through my files and I'm checking the news. I'm trying everything I can to get back to you. I'm coming through. I'm in pursuit. I'm coming through. I'm in pursuit. That's right. I'm in pursuit. I'm in pursuit. संगीत वाजतंय आणि लोक नाचत नाहीत. लोक त्या संगीताला जगायला सुरुवात करतात. आज सांजा गोव्याचा उत्सव राहिलेला नाही, तो जगाचा उत्सव झाला आहे. वेगवेगळ्या देशांमधून आलेले टुरिस्ट स्थानिकासोबत नाचतात, गातात, हसतात आणि एका दिवसासाठी गोवेकर होऊन जातात. Señora, ay señorita, nadie sabía lo que iba a pasar. Solamente fuiste y me dejaste solito en la eternidad. Señora, ay señorita, yo sé que ahora estás lejos de mí. Siempre estoy pensando lo que estás haciendo y si te sientes más feliz. Y si te sientes más feliz, oye. Y espero yo que no te sientas sola y que tu vida está llena de felicidad. Porque deseo que nadie tenga que sentirse ahora mismo como yo atrapado en la oscuridad, solito en la eternidad, solito en la eternidad, oye. Trompeta.
porque deseo que nadie tenga que sentirse ahora mismo como yo, atrapado en la oscuridad y solito en la eternidad. Ay señora, vuélvete, ay señora, ya se fue. त्या वृद्ध आजोबाच्या डोळ्यात तुम्हाला फक्त बोट प्रेत दिसेल, पण त्यांच्या मनात त्यांचं बालपण, त्यांचे मित्र आणि त्यांची गेलेली 60 वर्ष एकाच वेळी जिवंत होतात. प्रत्येक बोट फ्लोटसाठी परीक्षक असतात. सजावट, कल्पकता, संदेश आणि लोकसहभाग सगळ्याचं मूल्यमापन होतं. पण खरं बक्षीस ट्रॉफी नसतं. खरं बक्षीस असतं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. कोणताही फेस्टिवल फक्त संगीताने पूर्ण होत नाही. प्रत्येक फेस्टिवलची एक चव असते आणि सांजावची चव सापडते या लहानशा फूड स्टॉलमध्ये. प्रत्येक फेस्टिवल एका दिवसासाठी असतो, पण त्यातून मिळणाऱ्या आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. उद्या इथे फक्त शांतता असेल, पण या गावाच्या प्रत्येक रस्त्यावर आजच्या आनंदाचे ठसे राहतील. पण एका प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःलाच द्यायचं आहे. प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाण पाहणं नाही. प्रवास म्हणजे तिथल्या लोकांना समजून घेणं, त्यांच्या भावना, त्यांच्या परंपरा आणि त्यांचा इतिहास. जर आपण फक्त फोटो घेऊन परत आलो तर आपण गोवा पाहिला, पण जर आपण त्यांची संस्कृती समजून घेतली तर आपण गोवा अनुभवला. कदाचित उद्या ही फुलं कोमजतील, पण या फुलांनी तयार केलेल्या आठवणी कधीच कोमजणार नाहीत. या एका फेस्टिवलने आपल्याला इतकं काही शिकवलं. निसर्गावर प्रेम, एकमेकांवर विश्वास, परंपरेचा अभिमान आणि एकत्र आनंद साजरा करण्याची कला. पण एक शेवटचा प्रश्न, 100 वर्षांनी सांजाव असाच साजरा होत असेल का? त्याचं उत्तर आपल्या हातात आहे. कारण संस्कृती सरकार जपत नाही, इतिहासाची पुस्तकं जपत नाही, ती जपतात लोक. कदाचित म्हणूनच गोवा लोकांच्या मनात राहतो. कारण गोवा फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तो एक भावना आहे. आणि जेव्हा पुढच्या वर्षी पुन्हा पहिला पाऊस पडेल, तेव्हा कुठेतरी गोव्यात पुन्हा एक कोपेल विणला जाईल, पुन्हा चर्चच्या घंटा वाजतील आणि पुन्हा सांजाव जिवंत होईल. मी आहे विनोद, ट्रॅव्हल विथ विनोदमधून. पुन्हा भेटूया अशाच एका अनोख्या प्रवासात. हा जर प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि भारतातील अशाच अनोख्या परंपरेचा प्रवास माझ्यासोबत सुरू ठेवा.